काम हे होतं की मला जय सरांना विचारायचं होतं अरबी समुद्रातल्या पाण्याला भरती किती वाजता येणार आहे. त्यांना माहित असेल ना. अगं, कसलं काय विचारतेस? ऑफिसचंच काहीतरी काम असणार ना. मी ते घरची कामं थोडी करायला येते त्यांच्या. काही विचारतेस? मी या ऑफिसची HR हेड आहे. मी काहीही विचारू शकते. मग एक काम कर, सगळ्यांना माईक लाव आणि रेकॉर्ड करून ठेव. म्हणजे HR डिपार्टमेंट आता अटेंडन्स बरोबर कोण कोणाकडे काय काम करतं, कोणाचं काय काम असतं, कोण कोणाशी काय बोलतं याची सुद्धा चौकशी करायला लागलाय. मी फक्त कॅज्युअली विचारलं. ओके. हो, मी पण कॅज्युअलीच सांगितलं. काम होतं. गुड डे समायरा मॅम. नाही म्हणजे नेमकं काम काय? नाही ऑफिसचं असेल तर मी करेन ना तुला मदत. ओके, इकडे या. बसा 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 प्लीज मॅम. सिट. सांगते, सगळं व्यवस्थित सांगते. हे बघ, आता हे आहे ना, याला म्हणतात डेटा अनालिसिस. हा ग्राफ दिसतोय, हा हे आपल्या गेल्या महिन्यातले सेल्स आहेत जे फर्स्ट वीक पेक्षा सेकंड वीक मध्ये 4% हाईक आहेत, विच इज गुड फॉर अस. आणि हे याकडे फायनल नाही आहे, म्हणजे आता चेंजेस होतील. आत्ताच्या सर्वेसाठी आपण एवढी सॅम्पल्स दिली, त्यासाठी ही कॉस्ट आहे. पण यातला आपण एवढा पोर्शन आहे ना सेल्ससाठी यूज करणार आहोत आणि एवढा पोर्शन आपण ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दाखवणार आहोत. तर मला जय सरांना हेच विचारायचं होतं की हे नंबर्स आपण शिफ्ट करू शकतो का, कारण याच्यामुळे ना आपल्या सेल्सचा डेटा फॉल्स दिसतोय. तर आय एम शुअर की त्यांना पण हे नाही आवडणार. वेट अ मिनिट, मला काहीच समजत नाहीये. हे थांबा ना मॅम, काय आहे ना, हे बघा झालं नाही अजून काम. हे तर फक्त इंट्रोडक्शन होतं. खरा डेटा आहे ना तो हा आहे, हे बघा. आणि ह्याच्यातले नंबर्स आहेत ना लॅक्स मध्ये आहेत. मी तुम्हाला सांगते आता. हे नो नीड, मला खूप काम आहेत. जा ना कर, आणि मला पण माझं काम करू द्या. हॅव अ गुड डे समायरा मॅम. व्हॉटएव्हर. पैकी वेळ. इतकी पंचायत का भरवली? आणि बेबी, इतकंसं झालं म्हणून डिरेक्ट पोलीस बोलवणार? ए, कोण आहे रे तू? तुझी हिंमत कशी झाली माझ्या पोराला हात लावायची? तुला माहिती का मी कोण आहे? तुला या माझ्या मुलाचं नाव माहितीये का? राजवीर प्रताप गायकवाड. मी प्रताप गायकवाड. एक फोन लावला ना तर या पोरीचं पूर्ण करिअर बरबाद करून टाकेल. नमस्कार साहेब. मी समजवतो त्याला. काय झालं? यापुढे असं काय होणार नाही, मी सांगतो ना त्याला. हा, कळलं? तुम्ही कोण आहात आणि मी कोण आहे ते? आपण जेव्हा कुणीतरी असतो ना तेव्हा आपल्या असण्याचा दुसऱ्यांना उपयोग झाला पाहिजे, त्रास नाही. आणि आता फोनवर हे आश्वासन दिलं ना की असं पुन्हा नाही होणार, तर ते आश्वासन तुमच्या मतदारांना देतात तसं खोटं नको आहे मला. अहो पण साहेब ऐका ना, आपण काहीतरी. आपण काय? आपण काही नाही, आपण नाहीच आहोत. तुम्ही वेगळे आहेत आणि मी वेगळा आहे. मी सामान्य जनता आहे आणि तुम्ही माझी कामं करणं अपेक्षित आहे, माझ्यावर उपकार नाही. आणि माझ तर नाहीच नाही. ऑफिसर, योग्य त्या सगळ्या कलमांखाली केस दाखल करा, जे जे लागू होतं ते सगळं. कोणाच्याही दबावाखाली न येता. ए सोड. ए डॅड, तू बघ ना याला. अरे तू एवढा मोठा पॉलिटिशियन आहे ना, अरे बघत काय बसलाय? प्लीज डू समथिंग यार. हे गप. अरे पोरांनी माती खायची आणि बापांनी निस्तरायची. डॅड, तुझ्याकडूनच शिकलोय मी. माफी माग त्या पोरीची. हो.
सॉरी डॅड सॉरी येऊ जा याला. नको ना डॅड डॅड प्लीज ऐक ना यार अरे यार डॅड प्लीज डॅड डॅड ऐक ना डॅड सॉरी यार डॅड 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 जय सर थँक्यू तुम्ही वेळेत पोचलात. नाही मी तिथून जातच होतो, पण साहेब अशा गोष्टी टाळण्यासाठी कॉलेजच्या परिसरात आपल्याला CCTV वाढवावे लागतील. तुम्ही पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या तर बरं होईल. हो साहेब नक्की करू. पण एवढं सगळं करूनही जर घरीच संस्कार दिले गेले नाहीत तर असे राजवीर पुन्हा जन्माला येतील. नाही तुम्ही मुलांना पैसा द्या, मोबाईल द्या, गाड्या द्या, पण संस्कार द्यायला विसरू नका. ज्या माझात तुम्ही या मुलीचं करिअर बर्बाद करायला आला होतात ना, त्याऐवजी स्वतःच्या मुलाला योग्य मार्गाकडे वळवण्याचा प्रयत्न केला असतात ना, तर त्या मुलावर आणि तुमच्यावर ही वेळ आली नसती. सॉरी. साहेब तुम्हाला काही लागलं तर मला सांगा, मी येईन चौकीवर. हो साहेब. थँक्यू दादा. हे सगळं आधी का नाही सांगितलंस? मी घाबरली होती. हो पण यात घाबरण्यासारखं काहीच नव्हतं. तू काही चुकीचं केलं होतंस का? मग कशाला घाबरायचं? मुली घाबरतात, गप्प बसतात म्हणून यांच्यासारख्यांचं फावतं. आणि असं काही घडलं ना तर सगळ्यात आधी घरी सांगायचं. आणि दुसरी गोष्ट, आपली सेफ्टी सगळ्यात आधी आपल्या हातात असते. घाबरून रडत बसायचं नाही, सेल्फ डिफेन्स शिकायचं. कळलं? दादा त्याचे पप्पा खूप श्रीमंत आहेत, हे लोक काही करू शकतात म्हणून मी शांत बसली होती. ओके, यापुढे असं काही झालं तर मला फोन करायचं. माझ्यासाठी तू साक्षीसारखीच आहेस. थँक्यू दादा. बरं आता कॉलेजला जाणार आहेस की घरी? कॉलेजला जाते, घरी गेले तर मम्मी खूप प्रश्न विचारेल. आणि ऐक ना दादा, मम्मीला प्लीज यातलं काय सांगू नको. तिला कळलं तर तिला उगाच टेन्शन येईल. प्लीज नको सांगू. डोंट वरी, नाही सांगणार. टेक केअर. आणि सरांनी गाडी दिली म्हणून मी पोहोचू शकलो यार. बरं झालं, खरंच स्वामींची कृपा म्हणायची. तुझं काय चाललंय? तिकडे काय बघतीये? नाही काही नाही. हा शरू सगळं ओके ना? नाही म्हणजे कधीपासून बघतोय तू दरवाजाकडेच बघतीये. कोण येणार आहे का? कोणी क्लायंट येणार आहे? नाही ते जय सरांची वाट बघत होते. काय ग शरू, जय सरांचा अटेंडन्स तू घेणार आहेस काय? ए गप्प बसा, माझं इथे काम आणलंय, त्यांना काहीतरी विचारायचंय म्हणून मी बघते कधी येत आहेत ते. बरं कर कर. मॅक 2 मिनिट इकडे. हा सर. पण अजून कसा नाही आला हा? तब्येत नसेल ना बिघडली परत? काय करू? फोन करू का की मेसेज करू? नाही